नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, दासीला एक कमेंट आली होती की सेवा कशी करायची ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. दुसरी कमेंट अशी होती की अवतारवाणी पद क्रमांक 9 त्यामधील ख या पदाचं विश्लेषण करा. म्हणजे अवतारवाणी पद क्रमांक 9 आहे, औषधी ना होई गुणकारी जर पथ्या पाळिले नसे. आणि त्यातले पुढचे जी 5 पद आहेत ते 5 प्रणवावरचे 5 पद आहेत, त्यामधलं ख म्हणजे 2 नंबरच्या पदाचं विश्लेषण करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ते पद असं आहे की सर्वाभूती असे एक ज्योती, पुरुष असो किंवा नारी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभूची सृष्टी असते सारी. एक प्रभूची रचना सारी, देह एक जैसे असती, जातीपातीचे व्यर्थची झगडे, लोक उगे का आचरिती. हिंदू मुस्लिम सिख ईसाई एक प्रभूची ही संतान, सर्वा संगे प्रेम करीतू, सर्व लेकरे प्रभूची जाण. एक ज्योत सकलात प्रभूची, कोण थोर अन कोण लहान, नदी नाले गंगेत मिसळता, होतील तेही गंगा जाण. समान मानुनी सकलांना, सोडी मनाचा तू अभिमान, म्हणे अवतार प्रण हा दुसरा, वर्ण जातीचा सोडीमान. या विषयावर एक विश्लेषण करा म्हणून कमेंट आलेली आहे. तसं विश्लेषण करण्याजोगं ह्या पदामध्ये दासीला तर वाटत नाही दासी ह्यावर काही जास्त सांगू शकेल का. तर आपण ज्यावेळेस ब्रह्मज्ञान घेतो ना, त्यावेळेस सगळं काही 5 प्रणावर आपल्याला अगोदरच सांगितलेलं असतं, त्यामुळे सगळं माहित आहे आपल्याला. नवीन असं ह्या 5 पदामध्ये काही नाही का. तर आपल्याला सगळं ब्रह्मज्ञान घेते वेळेस यामध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा दासी जमल तसं थोडासा प्रयत्न करेल, काही चुकलं तर क्षमा असावी. आता सेवेचं महत्व पटवून देताना बाबाजीने हरदेवाणीमध्ये खूप सुंदर पद लिहिले. मी पणाचा त्याग करून या सेवेच्या मैदानी, धारण करा प्रेम नम्रता, राहू नका हो अभिमानी. दुधात पडता खडा मिठाचा, क्षणात ते नासून जाई, अहंकार हा मनात येता, सेवा ही निष्फळ होई. गुरुसेवेला वाहून घ्यावे दिखावटीचा भाव नको, सेवा करावी तन्मयतेने, अनुशासन तू मोडू नको. सेवा फलदायी न होई, करता भाव मनी येता, अर्थ न उरे त्या सेवेला, नित्य बोलून दाखविता. सेवा जी निष्काम निरीक्षित, तीच खरी अमृता समान, म्हणे हरदेव तयामध्ये लपले आहे गुरुचे वरदान. किती सहज सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये सद्गुरूंना आपल्याला सांगितले. तर अवतारवाणी हरदेवानी प्रत्येकाच्या भाषेमध्ये प्रकाशित झाली. तर ज्याची त्याला ज्याच्या त्याच्या भाषेमध्येच ती कळू शकते. बाबाजी आपल्याला स्पष्टपणे सांगतायत की मी पणाचा त्याग करून ह्या सेवेच्या मैदानामध्ये उतरायचे. म्हणजे मीचा अंत मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी भक्तीला सुरुवात नाही. मग बाबाजी या पदामध्ये काय काय सांगतायत की मला अनुशासनही मोडायचं नाही, मला करता भावही मनामध्ये आणायचा नाही. अहो थोडं झालं तर मी केलं होतं व माणसाकडून. आणि माणूस एवढा स्तुतीप्रिय आहे ना, कोणच माणूस असा नसेल की ज्याला स्वतःची स्तुती आवडत नाही. असो, पण सद्गुरूंना आपल्याला काय सांगितलंय तशी सेवा करायची, निष्काम निरीक्षित करायची. जी सेवा सद्गुरूला आवडेल अशी सेवा करायची. मग महात्मे आपल्या घरी येतील. दासी तर म्हणेल, दासीला सुद्धा एक महात्मा म्हणाले की 8 दिवसातून निदान एक तरी निरंकारी महात्मा घरामध्ये प्रसादीला यावा, आठवड्यातून एकदा तरी. आपल्याला सांगितलं सेवा सत्संग नामस्मरण. सद्गुरूंना 3 कर्म दिली ब्रह्मज्ञानाच्या अगोदर, पण आपण ते आचरणात आणतोय का. भले ठीक आहे, सेवा होत असेल हे आपल्याकडून, सत्संग तर आपण करतो, पण कुठेतरी कमी त्या नामस्मरणाची तर नाही. प्रत्येकानं तपासून बघायचंय स्वतःला, माझ्याकडून नामस्मरण होते. आता आपण म्हणतो नामस्मरणाचा अर्थ काय, की या भगवंताला सतत आठवणीत ठेवायचं म्हणजे नामस्मरण. मग सद्गुरूने हे शब्द का दिलेत, तुही निरंकार मै तेरी शरण हा मैनू बक्षलो, हे शब्द सद्गुरूने दिले कशासाठी. मग कुठेतरी गरज आहे ते करायची. या सद्गुरूकडे अरदास करूया की माझ्याकडून ते व्हावं. कारण एके ठिकाणी शहनशाहजी लिहितायत सुद्धा की नाम दवा साऱ्या रोगाची, सर्व ही दुःखे मिटवी नाम, बलशाली प्रभू नाम असोनी, काम बिघडले बनविना. मग गरज आहे ते नामस्मरण करण्याची. हो, कितीदा करतोय आपण नामस्मरण. म्हणतात श्वासागणित द्या सोडून. किती श्वास आहेत दासीला ती मोजता पण नाही, माहित पण नाही, पाठ पण नाही की किती दिवसाचे श्वास किती, तेवढे तर द्या सोडून. पण आपले किती होत आहेत, 5-25 तरी होत आहेत का. प्रत्येकानं माझं निरीक्षण करायचंय. दासी तुम्हाला टेस्ट लावत नाही, स्वतःला लावते की मी किती करते. गरज त्याचीच आहे का तर मला करायचंय, का तर मला मोक्ष मुक्ती मला पाहिजे. दुसऱ्यांचा विचार मी करून उपयोगही होणार नाही, का तर माझाच विचार मी केला तर त्याचा उपयोगही मला होणार आहे. का तर मला भूक लागल्यावर दुसऱ्याने जेवून काही उपयोग नाही हो, त्याला स्वतःच जेवावं लागेल.
तेव्हा स्वतःचं पोट भरेल. असो, जशी सांगत काय होती की आपल्याला सेवा, सत्संग, नामस्मरण दिले, मग सेवा आपण कशी करतो? ठीक आहे, तन मन धनाची सेवा असते, ज्याला जशी घडल तशी करूयात. सत्संग आपण करूयातच. आता गरज आहे, कमी पडतंय कुठेतरी नामस्मरण, मग ते नामस्मरणही करूयात. सद्गुरूला जसं पाहिजे तसं सगळं करण्याचा प्रयत्न करूयात. आता अवतारवाणीच्या 9 नंबरच्या पदामध्ये सांगितले की सर्वभूती असे एक ज्योती, पुरुष असो किंवा नारी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हरिजन, प्रभूची सृष्टी असे सारी. या पदामध्ये सद्गुरूंना फक्त एवढंच सांगायचंय की जात पात भगवंतानं निर्माण केलेली नाही, ही सृष्टीच भगवंतानं निर्माण केली. मग हा माणूस निर्माण करताना भगवंतानं काय कुठला शिक्का मारून पाठवलं का? अगर या जातीच्या माणसाचं, या वेगळ्या कलरचं रक्त म्हणून पाठवलं का? भगवंतानं तसं कोणतीच योजना केली नाही, पण माणूस मात्र सगळं करतोय आणि नाव मात्र देवाचं देतोय. भगवंतानं तशी कोणतीच जातपात बनवलेली नाही, ते सगळं माणसानं केलंय. त्यामुळे ह्या जातीपातीच्या झगड्यामध्ये आपण पडूच नये असं आपल्याला सद्गुरू सांगतायत. म्हणजे सद्गुरू सांगतायत ना, आपण फक्त तेवढंच ऐकूयात. नाहीतरी म्हणतात ना, आग लगी आकाश में, जर्जर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार. मग विचार करायची गरज आहे. आपण सगळे सारखं म्हणतोय, सगळ्यांना पाठ झालंय, पण ही आग लगी आकाश में म्हणजे काय? कुठं आग लागली? आकाशाला आग लागली? नेमका आग कुठं लागली? आणि झरझरगिरी अंगार म्हणतायत, म्हणजे विस्तव पडतायत वरून. आग लागली आकाशाला आणि त्यातून विस्तव पडतायत. मग आकाश म्हणजे काय? आपल्याला ज्यावेळेस ब्रह्मज्ञान दिलं त्यावेळेस आपल्याला सांगितलं, सूर्य, चंद्र, तारे, धरती, अग्नी, पाणी, हवा, जीव, आकाश. मग यामध्ये आकाश हे तत्व आलं. मग हे आकाश हे तत्व म्हणजे नेमकं काय? तर ते तत्व म्हणजे आपला आवाज. मग आग लगी आकाश में म्हणतायत, झरझर गिरे अंगार, त्यातून विस्तू पडताय तो. आणि म्हणून तर म्हणतायत, संत न होते जगत में तो जल मरता संसार. मग सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन मला संत बनवलंय, मग कुठंतरी माझी वाचा सुंदर झाली पाहिजे, नाही का? असं तिकडून जरी काही चुकलं असेल तरी उदाहरण करणारी क्षमा असावी. प्रेमाने बोला. धन्यवाद.